मी एकदा नागपूरला गेली होती आणि तिथून आम्हाला जायचं होतं शेगावला. आता शेगावला जाईपर्यंत आम्हाला रात्री 9:30-10 झाले होते आणि आम्हाला खूप जास्त भूक लागत होती. मग आम्ही शेगावला गेलो. तिथे आम्ही रूम बुक केली आणि त्याच्यानंतर आमचं सामान वगैरे ठेवलो आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी बाहेर पडलो. बाहेर पडल्याच्यानंतर सगळे हॉटेली बंद झाले होते. अशी एक हॉटेल अशी रस्त्यावरच होती आणि ती उघडी होती आणि आम्ही तिथे गेलो आणि तिथे जाऊन बसलो. पाणी वगैरे घेतलं, पाणी पिलं आणि त्याच्यानंतर दादाला विचारलं, दादा इथे काय काय मिळते? तर त्याने आम्हाला मेनू आणून दिलं. या मेनूमध्ये जे आहे ते आमच्या या हॉटेलमध्ये आहे. तर मी म्हटलं, दादा मेनूला ठेवा बाजूला, इथे लसूण मेथी मिळते का? तर त्याने बोलले हो. तर त्याने लसूण मेथी आणून दिली होती. काय चवदार लागत होती ती लसूण मेथी. आम्हाला असे ते वांगीचं ठेचा दिलं होतं, दाल तडका दिलं होतं, पनीरची भाजी मागवली होती. पण सगळ्यापेक्षा जास्त मला तिथे लसूण मेथी आवडली. तेव्हापासून मला लसूण मेथी खूप जास्त आवडते. आता मी प्रवासाला कुठे बी गेली ना, पहिले हॉटेलमध्ये जाते आणि दादाला विचारते, दादा मेनू देऊ नका, मला इथे लसूण मेथी मिळते का, मला ते सांगा. तर मला लसूण मेथी खूप जास्त आवडते. तर आज मी इथे बनवत आहे हे लसूण मेथी. आता एका मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण लसूण मेथी कसं बनवायचं हे दाखवता येत नाही. त्याच्यासाठी आपलं उद्या दुसरा भाग येणार आहे, नक्कीच जाऊन बघा. आता आलेली आहे थंडीमध्ये मेथी आणि आता एकदम स्वस्त पण आहे. मी आणली इथे एक मेथीची जुडी, त्याला घरी आणून साफ वगैरे केली, धुवून घेतली, त्याच्यानंतर बारीक कापली. आता इथे आपल्याला लसूण हाबडदोबड वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3-4 मिरच्या टाकायच्या आहे. गॅसवर कढाई ठेवली आणि भरपूर तेल टाकलं. लसूण मेथीमध्ये भरपूर तेल पाहिजे. इथे तेल गरम झाल्याच्या नंतर मी लसूण टाकून दिली, मिरची टाकून दिली आणि लसूणला 5 मिनिटं शिजून घेतली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला फॉलो